आढळा धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाल्यामुळे नदीपात्रामध्ये मुबलक पाणी उपलब्ध झालं असून त्याचा थेट लाभ शेती, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, भूजल पातळी वाढवण्यासाठी होणार आहे। या उपलब्ध पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन केल्यास या परिसरातील शेतकऱ्यांना वर्षभर पाण्याची टंचाई जाणवणार नाही असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला। संगमनेर तालुक्यातील जवळेकडलक येथे आढळा नदीच्या पाण्याचे जलपूजन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी जलसंपदा विभाग अभियंता योगेश जोरवेकर, प्रीतम शेवाळे, महायुतीचे दत्ता कडलक, वैभव नाईकवाडी, सुरेश लांडगे, हरीश चकोर, संदेश देशमुख, सुशांत कडलक, बापूसाहेब देशमुख, भाऊसाहेब साळवे, राजेंद्र देशमुख, अशोक देशमुख, बापू देशमुख, रोहिदास साबळे, संजय कडलक, कैलास आडवाई, मीनानाथ खताळ, राजा चमदाडे, विनोद सुर्वे, श्रीकांत कडलक, पोपट नाईकवाडी, शरद कदम, रोहिदास कडलक, मनोज देशमुख, अरुण देशमुख, दिलीप देशमुख, रोहिदास गुंजाळ, आशिष कानवडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते। या प्रसंगी बोलताना आमदार खताळ म्हणाले की यापूर्वी धरणामधील पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन होत नव्हते, त्यामुळे उपलब्ध पाण्याचा अपेक्षित लाभ शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी मिळत नव्हता। मात्र यंदा राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आढळा, भोजापूर, निळवंडे धरणांच्या पाण्याचे जलसंपदा विभागाने प्रभावी नियोजन केलं आहे। त्यामुळे उपलब्ध पाण्याचा योग्य पद्धतीने वापर शक्य झाला आहे। याच नियोजनामुळे गत उन्हाळ्यामध्ये निळवंडे, आढळा, भोजापूर धरणामधून कालव्यांद्वारे तब्बल 8 आवर्तने सोडण्यात आली। दुष्काळी परिस्थितीमध्येही शेतकऱ्यांना पिकांना दिलासा मिळाला। भविष्यातही उपलब्ध जलसंपत्तीची काटकसरीने आणि नियोजनबद्ध वापर करणे ही काळाची गरज असल्याचं आमदार खताळ यांनी स्पष्ट केलं। आढळा धरणामधून नदीपात्रामध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीकाठच्या विहिरी, कूपनलिका, जलस्रोतांची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे। शेतीला आवश्यक ओलावा टिकून राहण्यास, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुधारण्यास आणि भूजल पुनर्भरणास मोठी मदत होणार असल्याचंही त्यांनी याप्रसंगी सांगितलं। यावर्षी हवामान खात्याने कमी पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण होतं। मात्र निसर्गाने साथ दिल्यामुळे तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला। परिणामी आढळा आणि भोजापूर ही धरणे पूर्ण क्षमतेने भरले आहेत। आढळा धरणामधून अतिरिक्त पाणी नदीपात्रामध्ये सोडण्यात आल्यानं आढळा नदी दुथडी भरून वाहत आहे। या पाण्याचे योग्य नियोजन आणि काटकसरीने व्यवस्थापन केल्यास शेती, पिण्याचे पाणी आणि भूजल पातळी यासाठी वर्षभर मोठा लाभ मिळू शकतो। आज आपल्या जवळेकडलं जिथे आढळा नदीचं जे ओव्हरफ्लोचं पाणी आहे त्याच्या जलपूजनाचा कार्यक्रम नुकताच जवळेकडलं असेल, राजापूर असेल व जलसंपदाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला आहे। एक आनंदाची गोष्ट म्हणजे आज जवळ्यात आल्यानंतर जवळचे जुने लोक सांगताय हा जो पूल आहे लगतचा, या पुलावरून पाणी पहिल्यांदाच वाहिलं आहे। पावसाची जी चिंता आपल्या सगळ्यांनाच होती, हवामान खात्याचा अंदाज होता, परंतु या सगळ्यांवरती मात करून एक चांगला पाऊस आपल्या परिसरामध्ये झाल्यामुळं आज निश्चितच आपला बळीराजा जो आहे हा सुखावलेला आहे, शेतकरी सुखावला आहे। त्यामुळं या पाण्याचं योग्य पद्धतीचं नियोजन होऊन येणाऱ्या पुढील वर्षभरामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्या परिसराला दुष्काळ जाणवणार नाही, पाण्याची टंचाई जाणवणार नाही, या दृष्टीने कारवाई करण्याच्या, काम करण्याच्या सूचना जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। त्यामुळे एक आनंदाचा खरंच आजचा क्षण आहे। त्यानिमित्तानेच आम्ही आढळा मातेची आज पूजा करून त्याच्यामध्ये येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आमच्या या भागातील लोकांना निश्चितच याचा चांगला फायदा होईल अशी मला खात्री आहे। त्यामुळं जसं राज्याचे लोकप्रिय जलसंपदा मंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली मागच्या वर्षीसुद्धा ज्या पद्धतीने पाऊस झाला होता, परंतु त्याचं नियोजन यापूर्वी कधीच या संगमनेरमध्ये या परिसरामध्ये होत नव्हतं, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही मागच्या वर्षी नियोजन झालं होतं। 8 वेळेस आपलं भंडारदरा असेल, निळवंडे असेल, याच्यातून रोटेशन देऊन संगमनेर तालुक्यातील जनतेला याचा फायदा झाला होता। तेव्हा निश्चितच आपली आजसुद्धा म्हाळुंगीला सुद्धा आपल्या पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे। आज या आढळाला सुद्धा पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे। पण निश्चितच एक आनंदाची आणि सुखावह गोष्ट अशी म्हणता येईल आपल्याला। एसनाने मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर।